हॅलो फ्रेंड, नमस्कार. मी प्रियांका. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मजेतच असणार. माझे व्हिडिओ बघताच त्यासाठी थँक्यू. माझे शेवटपर्यंत व्हिडिओ बघता, सबस्क्राईब करता, लाईक करता, शेअर करता, त्यासाठी खूप खूप थँक्यू, धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ माझे बघत जा. मला खूप छान वाटतं तुम्ही माझे व्हिडिओ बघता, लाईक करता आणि त्याच्या खाली कमेंट करता. तर खूप छान वाटतं. मला ही व्हिडिओ बनवायला खूप आवडतं आणि छान वाटतं, व्हिडिओ बनवूही वाटतो. मग असं जर तुम्ही लाईक केल्यानंतर, बघितल्यानंतर, कमेंट केल्यानंतर. आणि आज हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे, पाठीमागं मी एक व्हिडिओ बनवला होता खोबऱ्याची बर्फी. तर मी तुम्हाला बोलले होते की मी नेक्स्ट टाईमला नक्की अजून एकदा गुळाची खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची ते मी तुमच्यासोबत शेअर करील. तर मी आज ती गुळाची ओल्या खोबऱ्याची बर्फी बनवते आणि ती तुमच्यासोबत शेअर करते. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नक्की तुम्ही पण करून बघा. बर्फी कशी होते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी पण बनवलेली कशी वाटली हेही कमेंटमध्ये सांगा. आणि थँक्यू. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ओला नारळ आहे तो मी फोडून घेतलेला आहे बघा असा. त्यानंतर बघा मी नारळाचा खीस करून घेतला आहे आणि कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तो खीस टाकला आहे. खीस पूर्ण परतून घ्यायचा आणि 2 ते 3 चमचे, जर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त पण दूध टाकू शकता आणि त्यामध्ये तुम्ही परतून घेऊ शकता. आणि 1 चमचा मी तूप टाकते आहे. ते पूर्ण परतून घ्यायचं. सोनेरी कलर, जास्त पण सोनेरी कलर येऊन नाही द्यायचा, पण अशा पद्धतीने परतून घ्यायचा. आणि 1 वाटी गूळ आणि 1 वाटीन थोडंसं गूळ, 2 चमचे एक्स्ट्राचे गूळ टाकायचा आणि त्याला पूर्ण कढईमध्ये मेल्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे मेल्ट करून घ्यायचा. मेल्ट केल्यानंतर जे मग अशा आपण खोबरं परतून ठेवलं होतं साईडला, तर ते त्यामध्ये टाकायचं आणि ड्रायफ्रूट टाकायचे. वेलची पावडर टाकायची, ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट्स. जर तुम्हाला नसेल टाकायचे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. गूळ आणि खोबरं एकत्र मिक्स झाल्यानंतर त्याला थोडंसं असं गुळाचं पाणी सुटतं, त्याला त्यामध्ये शिजवून द्यायचं. खूप छान असं परतून घ्यायचं. आणि परतून झाल्यानंतर साईडला कढई गरमच असतानाच ठेवायचं आणि एका प्लेट घ्यायची. त्या प्लेटला तूप लावून घ्यायचं सगळीकडून. आणि तूप लावून तूप का लावायचं का, तर आपण ज्या वेळेस बर्फी बनवायला प्लेटमध्ये टाकणार आहोत त्या टायमिंगला खाली जास्त चिकटू नाही, म्हणून आपण तूप पूर्ण प्लेटला लावून घेणार आहे. अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं. ज्यावेळेस आपण खोबऱ्याचं खीस त्यामध्ये टाकू पूर्ण प्लेन करून घ्यायचं आणि 8 ते 7 तास आपण साईडला ठेवून द्यायचं. प्लेट झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं. आणि त्याच्यानंतर ही अशा बर्फी बनवून घ्यायची. खूप छान होते, नक्की करून बघा. जशी साखरेची बर्फी होते तशी गुळाची बर्फी खूप छान होते आणि नक्की आवडेल तुम्हाला. नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. मी बर्फी कशी बनवली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण बर्फी कशी बनवता तेही मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक्यू.